बातमी पुण्यातली आहे. पुण्यात काल महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. शिवसेना एक पाऊल मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते. पुण्यात शिवसेनेला 18 जागा मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. भाजपकडे शिवसेनेनं 25 ते 30 जागांची मागणी केलेली आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, पुण्यातलं सूत्र नेमकं काय ठरू शकतं महायुतीचं? खरं तर शिवसेनेच्या वाट्याला 17 ते 18 जागा येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्येही भाजपमधले जे मोठे इच्छुक आहेत, ज्यांना भाजपमध्ये संधी मिळणार नाहीये, त्यांना सुद्धा शिवसेनेकडून लढवलं जाऊ शकतं. जसं मुंबईमध्ये आपण विधानसभेला प्रयोग पाहिला, शायनांचे असतील किंवा मुरजी पटेल असेल, नितेश राणे असतील, निलेश राणे ज्यांना शिवसेनेकडून लढवण्यात आलेलं होतं. तसा पॅटर्न हा पुण्यामध्ये पाहायला मिळू शकतो, कारण पुण्यामध्ये भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि काही ठिकाणी शिवसेनेला ज्या जागा सोडायच्या आहेत तिथं हा जो पॅटर्न आहे तो केला जाऊ शकतो. पण महत्वाचं म्हणजे शिवसेनेने 25 ते 30 जागांची मागणी केलेली होती, पण तेवढ्या जागा शिवसेनेला मिळणार नाहीयेत. जवळपास 17 ते 18 जागा शिवसेनेला मिळू शकतात. हे पाहणं महत्वाचं आहे की याच्यावर शिक्कामोर्तब होतो का. दुसरं म्हणजे की शिवसेना उद्धव ठाकरे यांचे जे नगरसेवक भाजपने त्यांच्या पक्षात घेतलेले आहेत, जवळपास 7 नगरसेवक त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला जागा मिळताना अडचण निर्माण होते, कारण की मूळ शिवसेना असलेल्या त्या जागेवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दावा होता. मात्र आता तेच नगरसेवक त्यांनी भाजपमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे तिथल्या जागा सुद्धा मिळण्याला शिवसेनेला अडचण येते. दुसरं म्हणजे 9 प्रभाग असे आहेत ज्याच्यामध्ये 4ही वॉर्डमध्ये म्हणजे पूर्ण पॅनल आहे तो भाजपचा आहे, आणि त्यामुळे तिथं जरी शिवसेनेच्या उमेदवारांची ताकद असली तरी विद्यमान नगरसेवक हे भाजपचे आहेत, त्यामुळे त्या जागा सुद्धा शिवसेनेला मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे याच्यावर शिक्कामोर्तब कधी होतं हे पाहणं महत्वाचं आहे. पण ही सगळी यादी आहे ती एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलेली आहे आणि याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. कदाचित परवा म्हणजे शनिवारी याबाबतची अधिकृत घोषणा आहे ती जागा वाटपांची केली जाणार आहे. आणि शिवसेना कुठेतरी आता एक पाऊल मागे येताना दिसते. जी शिवसेनेची मागणी होती त्याच्यापेक्षा कमी जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. निश्चित. अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.